भक्तांनो, तुमच्या सोबत कधी असे घडले आहे का जिथे तुम्ही मनापासून प्रयत्न करता पण शेवटच्या क्षणी सर्व काही बिघडते? मंदिरात जाण्यास निघता आणि अचानक दरवाजे बंद होतात, काम मिळणार असते आणि संधी निघून जाते. आपण विचार करतो, देवा, माझ्या बरोबरच असे का? पण जर त्या बंद झालेल्या दरवाजा मागेच तुमचे रक्षण लपलेले असेल तर? आजची कथा अशाच एका भक्ताची आहे, ज्याला वाटले की श्रीहरींनी त्याला नाकारले, पण प्रत्यक्षात श्रीहरी त्याचे प्राण वाचवत होते. सुंदरपूर गावात गणेश नावाचा एक तरुण राहत होता. तो अत्यंत श्रद्धाळू होता. रोज पहाटे उठून तो श्री विष्णू मंदिरात दर्शनासाठी जात असे. दर्शन घेतल्याशिवाय तो अन्नही ग्रहण करत नसे. गावातील सर्वजण त्याच्या भक्तीचे कौतुक करत होते. एक वर्षी पवित्र अधिक मास सुरू झाला. गणेशने संकल्प केला, या संपूर्ण अधिक मासात एकही दिवस मंदिराचे दर्शन चुकवणार नाही. तो रोज मंदिरात जाऊन जप, प्रार्थना आणि विष्णू सहस्त्रनाम पठण करू लागला. अधिक मासाचा शेवटचा आठवडा सुरू झाला. मंदिरात विशेष महापूजाची तयारी चालू होती. गणेश खूप उत्साही होता, कारण हा अधिक मासातील सर्वात महत्वाचा दिवस होता. त्या दिवशी पहाटे तो मंदिराकडे निघाला, पण रस्त्यात त्याचा पाय दगडाला लागला. तो पडला. काही वेळ वाया गेला. तो घाईघाईने मंदिरात पोहोचला, पण मंदिराचे दरवाजे बंद झाले होते. गणेश स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो मंदिराच्या पायऱ्यांवर बसला. आता घंटानाद सुरू होता. महापूजा सुरू होती, पण त्याला दर्शन मिळाले नव्हते. तो दुःखी होऊन म्हणाला, प्रभो, संपूर्ण अधिक मासभर तुमची सेवा केली, आजच मला दर्शन का मिळाले नाही? थोडा वेळ बसून तो घरी निघाला. गावाकडे जाणारा रस्ता जंगलातून जात होता. तेथे त्याला काही आवाज ऐकू आले. तो सावधपणे पुढे गेला. समोर काही दरोडेखोर बसले होते. त्यांचा नेता म्हणत होता, आज मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंना लुटायचे. आज मोठा फायदा होईल. हे ऐकून गणेश हादरला. मंदिरातील शेकडो भक्त त्या मार्गाने जाणार होते. तो तात्काळ गावाकडे धावला. मंदिरातील पुजारी आणि गावकऱ्यांना त्याने सर्व माहिती दिली. गावातील रक्षक जंगलात पोहोचले. त्यांनी दरोडेखोरांना पकडले. एक मोठी दुर्घटना टळली. संपूर्ण गावाने सुटकेचा श्वास घेतला. दुसऱ्या दिवशी सर्वजण गणेशचे कौतुक करत होते, पण गणेश म्हणाला, हे सर्व श्रीहरींची कृपा आहे. तेव्हा मंदिरातील वृद्ध संत पुढे आले. ते म्हणाले, गणेशा, तुला वाटते की मंदिराचे दरवाजे योगायोगाने बंद झाले? गणेश आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. संत पुढे म्हणाले, जर तुला वेळेवर दर्शन मिळाले असते तर तू इतर भक्तांसोबत निघाला असता आणि तुला दरोडेखोरांची माहिती मिळाली नसती. कदाचित तूही संकटात सापडला असतास. कालचा बंद दरवाजा हा नकार नव्हता, तो श्रीहरींचे रक्षण होते. हे ऐकून गणेशच्या डोळ्यात पाणी आले. काल तो स्वतःला दुर्दैवी समजत होता. आज त्याला सत्य समजले. त्या रात्री त्याला स्वप्न पडले. भगवान श्री विष्णू त्याच्या समोर प्रकट झाले. ते म्हणाले, भक्ता, प्रत्येक बंद दरवाजा वाईट नसतो. कधी कधी मी भक्ताला वाचवण्यासाठी त्याचा मार्ग बदलतो. तुला जे अपयश वाटले तीच माझी कृपा होती. गणेश भावविभोर झाला. त्याने श्रीहरींच्या चरणी नमस्कार केला. सकाळी उठल्यावर त्याच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या होत्या. त्याला एक मोठा धडा मिळाला होता. प्रत्येक विलंब वाईट नसतो. प्रत्येक नकार नुकसान नसतो. प्रत्येक बंद दरवाजामागे एक कारण असते. कधी कधी आपण जे गमावतो असे वाटते, तेच प्रत्यक्षात आपले रक्षण करीत असते. दरोडेखोर पकडल्याची बातमी संपूर्ण सुंदरपूर गावात वाऱ्यासारखी पसरली. जे लोक कालपर्यंत गणेशची थट्टा करत होते, तेच आता त्याचे कौतुक करत होते. एक गावकरी म्हणाला, गणेश, काल तुला मंदिराचे दर्शन मिळाले नाही म्हणून आम्हाला वाईट वाटले होते, पण आज समजले की त्यामागे श्रीहरींची किती मोठी योजना होती. दुसरा गावकरी म्हणाला,
आपण नेहमी जे दिसते त्यावर विश्वास ठेवतो, पण देवाला जे दिसते ते आपल्याला दिसत नाही. गणेश नम्रपणे हसला. मलाही काल तसेच वाटले होते. मला वाटले श्रीहरी माझ्यावर नाराज आहेत, पण आज कळले की ते माझे रक्षण करत होते. त्या संध्याकाळी मंदिरात विशेष सभा आयोजित करण्यात आली. गावातील सर्व लोक जमले. मुख्य पुजारी म्हणाले, भक्तांनो, आज आपण एक मोठा धडा शिकलो आहोत. जी घटना आपल्याला दुःखद वाटते तीच घटना कधी कधी आपल्या जीवनातील सर्वात मोठा आशीर्वाद ठरते. देवाचे निर्णय त्वरित समजत नाहीत, पण काळ गेल्यावर त्यामागचे कारण समजते. संपूर्ण मंदिर शांत झाले. प्रत्येक जण त्या शब्दांचा विचार करू लागला. त्या रात्री गणेश पुन्हा मंदिरात गेला. यावेळी मंदिराचे दरवाजे पूर्णपणे उघडे होते. त्याने श्री विष्णूंच्या मूर्तीकडे पाहिले. डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे अश्रू होते. तो म्हणाला, हे श्रीहरी, काल मी तुमच्यावर शंका घेतली. मला वाटले तुम्ही माझी प्रार्थना ऐकली नाही, पण प्रत्यक्षात तुम्ही माझी काळजी घेत होतात. आजपासून कोणतीही परिस्थिती आली तरी मी तुमच्यावरचा विश्वास कधी सोडणार नाही. प्रिय भक्तांनो, आपल्या जीवनातही असे अनेक प्रसंग येतात. आपण एखाद्या नोकरीसाठी प्रयत्न करतो आणि ती मिळत नाही. आपल्याला वाटते माझे नशीबच खराब आहे, पण काही महिन्यांनी त्यापेक्षा चांगली संधी मिळते. कधी एखादा व्यवहार होत नाही. आपल्याला नुकसान झाल्यासारखे वाटते, पण नंतर कळते की तो व्यवहार फसवणुकीचा होता. कधी एखादे नाते तुटते. आपण दुःखी होतो, पण पुढे जाऊन लक्षात येते की तेच आपल्या हिताचे होते. म्हणूनच प्रत्येक अपयश म्हणजे पराभव नसतो. प्रत्येक विलंब म्हणजे नकार नसतो. प्रत्येक बंद दरवाजा म्हणजे शेवट नसतो. कधी कधी तो श्रीहरींच्या मोठ्या योजनेचा एक भाग असतो. भक्तांनो, जेव्हा जीवनात काही गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत नाही, तेव्हा निराश होऊ नका. स्वतःला एक प्रश्न विचारा, कदाचित श्रीहरी मला यापेक्षा मोठ्या संकटातून वाचवत असतील का? विश्वास ठेवा, कारण प्रभूंची कृपा अनेकदा आपल्याला लगेच दिसत नाही, ती नंतर समजते. आणि जेव्हा समजते तेव्हा आपण म्हणतो, प्रभू, त्यावेळी मला समजले नव्हते, पण तुम्ही जे केले ते माझ्या भल्यासाठीच केले. भक्तांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, माझा श्रीहरींवर पूर्ण विश्वास आहे. जय श्रीहरी, जय पुरुषोत्तम.